स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण आगळीवेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत, वांग्या बटाट्याचं भरीत। त्यासाठी आपण साहित्य घेतले 2 मोठ्या आकाराची वांगी, 1 बटाटा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण। आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि जे घंटीचं बटन आहे ते दाबायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील। अशा प्रकारे आपण वेगळी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलो आहोत। प्रथम आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे। तेल तापलं की आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत। जिरे चांगले तडतडून द्यायचे, म्हणजे त्याचा स्वाद आहे तो लागेल। जिरे तडतडले की आपण त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकणार आहोत। कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलाय आणि आपण तो काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये तेल टाकलं आणि वांगे, बटाटे, टोमॅटोच्या मोठे मोठे फोडी केल्या आणि त्या आपण त्यामध्ये परतत आहोत। लसूण पण त्यामध्ये ॲड केलं, हिरवी मिरचीचे पण मोठे तुकडे करून घेतले आहेत। अशा प्रकारे जर आपण केलं तर आपण वांग जर गॅसवर भाजलं तर आपल्याला आतमध्ये कळत नाही त्यामध्ये आळी वगैरे आहे। अशा प्रकारे जर केलं तर आपल्याला लगेच कळणार की त्यामध्ये आळी आहे, म्हणून अशा प्रकारे करून बघा। त्यानंतर आपण झाकून ठेवून आहोत। अधूनमधून झाकण काढून हलवून घेणार आहोत। खूप सुंदर होते, चव तर एवढी छान लागते, ओळखणार पण नाही कोणी की कशाचं भरीत आहे म्हणून। वांगे बटाट्याचं भरीत अशा प्रकारे आपण अधूनमधून हलवून घेणार आहोत आणि झाकण ठेवून परतून घेणार आहोत। माझ्या रेसिपी जर आपल्याला खरंच आवडत असतील तर प्रत्येक रेसिपीला प्लीज लाईक करत जावा आणि कमेंट्स पण करत जावा, तुम्हाला आवडते नाही आवडत। आपला रिप्लाय खूप महत्त्वाचा आहे, त्याने पुढची रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते। हे बघा, अशा प्रकारे आपण 2-3 वेळा व्यवस्थित हे करून घेतले, हलवून घेतले। बघा किती सुंदर मऊसूत शिजले आहेत आणि आपण अशा प्रकारे उलथण्यानेच ते आपण मॅश करणार आहोत। मला असंच आवडतं, ते मॅशरने वगैरे नाही आवडत करायला, असंच त्याची छान चव लागते। त्यानंतर आपण काळा मसाला आणि लाल तिखट टाकून हलवून घेणार आहोत आणि चवीपुरतं मीठ। आपण भाजत होतो तेव्हा त्यामध्ये मीठ वगैरे काही टाकलेलं नाही, त्यामुळं योग्य प्रमाणातच टाकायचे आणि जो आपण कांदा परतून घेतला होता तो त्यामध्ये टाकणार आहोत। अशा प्रकारे आपण हलवून घ्यायचे। खूप सुंदर लागतं वांग्या बटाट्याचं भरीत। कोणी केलं नसेल तर करून बघा आणि रेसिपी कशी झाली ती मला कमेंटमध्ये कळवत चालायला विसरू नका। खूप छान होतंय, टेस्ट तर एवढी छान लागते की बघितलं की खावंसं वाटते की नाही। तुम्ही हे वांग्याचं भरीत भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, पण भाकरीबरोबर खूप सुंदर लागतं बघा। अशा प्रकारे सर्व हलवून घ्यायचं आहे। बघा, कुठे वाटतंय का तुम्हाला मिक्स केलं आहे म्हणून वांग्याचंच भरीत दिसतंय की नाही, पण ह्याची चव खूप सुंदर लागते। अशा प्रकारे आपण हलवून घेणार आहोत। नंतर माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती, तुम्ही कोथिंबीर टाकून पुन्हा हलवून घेऊ शकता, त्याने पण सुंदर चव लागते। बघा किती सुंदर झालंय वांग्याचं भरीत। भाकरीबरोबर या वांग्याचं भरीत खायला खूप सुंदर चव लागते आणि वास तर एवढा सुंदर येत होता की खूपच सुंदर। वांग्याचं भरीत आणि भाकरी। तुमचा रिप्लाय द्या आणि कशी झाली रेसिपी ती सांगा। पुढच्या रेसिपीसाठी धन्यवाद।